सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शालिनी सोमाला घेऊन जंगलामधील एका विहिरीजवळ जाते आणि ती विहीर बघून ती खूपच खुश होते. तर सोमा तिला विचारत असतो की शालिनी मॅडम, आपण आत्ता इथे कशासाठी आलो आहोत? आणि त्यावर शालिनी सांगते की ते नित्या आणि अधिराज जयदीप गौरी आहेत की नाही ते शोधण्यासाठी. त्यामुळे सोमनाथ विचारतो, पण या विहिरीमुळे आपल्याला ते कसं कळेल? आणि त्यावर शालिनी म्हणते की आता तुला पहिल्यापासून सगळी स्टोरी सांगावी लागेल. आणि मग त्यानंतर ती सोमनाथला गौरीने मोरपिसासाठी विहिरीत कशी उडी मारली होती ते थोडक्यात सांगते आणि म्हणते की जर नित्याने या विहिरीत उडी मारली आणि तिला वाचवण्यासाठी तो अधिराज आला तर ते दोघे जण जयदीप आणि गौरी आहेत हे कन्फर्म होईल. आणि मग त्यानंतर मी त्या दोघांना इथेच संपवून टाकेल. मागच्या जन्मात ते आगीत जळून खाक झाले होते, या जन्मात पाण्यात पडून मरतील. तर दुसरीकडे माई आणि शेखर लवलीला शालिनी जयदीप आणि गौरीसोबत कसं वागली होती ते सांगत असतात. आणि मग त्यानंतर शेखर दाजी माईंना म्हणतात की काळजी करू नका, यावेळी असं काही होणार नाही. मात्र माई खूप काळजीत असतात. त्या म्हणत असतात की नित्या आणि अधिराज जयदीप गौरी आहेत हे सिद्ध करण्यासाठी आता ती शालिनी काहीही करू शकते. आणि एकदा का तिला समजलं की ते दोघेजण खरंच जयदीप गौरीच आहेत किंवा त्यांचा पुनर्जन्म झालाय तर मग ती त्यांना सोडणार नाही. आणि तो अधिराज तर आधीच त्या शालिनीच्या आहारी गेलाय. नित्यासुद्धा तिच्या जाळ्यात अडकायला सुरुवात झाली. आणि ते ऐकून शेखरदाजी घाबरून म्हणतात की माई, ती नित्याच आपली गौराबाई आहे हे सिद्ध करण्यासाठी मी किती प्रयत्न केले होते. शालिनीसुद्धा असंच काहीतरी करणार नाही ना? आणि त्यावर माई म्हणतात की करणार नाही तर तिने करायला सुद्धा सुरुवात केली असेल. आणि ते ऐकून शेखरदाजी आणि लवली काळजीत पडतात. त्यांना काय करावं तेच सुचत नाही. तर दुसरीकडे नित्या बाहेर जाण्यासाठी निघालेली असते आणि तितक्यात सरपंचबाई त्या ठिकाणी येतात. त्या नित्याला थांबवतात. तर नित्या म्हणत असते की तुम्ही ज्या शालिनी मॅमला भेटण्यासाठी इथे आला आहात ना, त्या घरात नाही आहेत. तुमची वेळ चुकायला लागली. आणि त्यावेळी सरपंचबाई म्हणतात की नित्या दिदी, आमची वेळ नाही चुकत तर तुमचा अंदाज चुकतोय, कारण आम्ही इथे त्यांना भेटण्यासाठी नाही तर तुम्हाला भेटण्यासाठी आलोय. आणि ते ऐकून नित्याला आश्चर्य वाटते. ती विचारते, तुम्ही मला का भेटण्यासाठी आला आहात? आणि त्यावेळी सरपंचबाई सांगतात, कारण तुम्ही काय काय करताय ते सगळं काही आम्हाला कळायला लागलंय. आणि आत्ताच आम्हाला कळलं की त्या शालिनी मॅडमने तुमच्या लाडक्या राजमावर हात उगारला तर तुम्ही त्यांच्याशीच 2 हात केले. आणि ते ऐकून गौरी विचारते की हे सुद्धा तुम्हाला कळलं का? त्यावर सरपंचबाई हसतच म्हणतात की नित्या दिदी, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना, आमचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. गावातल्या सगळ्या खबरी आम्हाला लगेच मिळतात. आणि त्यावेळी नित्या म्हणते की जर तुमचं नेटवर्क एवढंच चांगलं आहे तर मग त्यांनाच सांगा ना की अधिराजवर हल्ला कोणी केला होता हे शोधून काढायला. मात्र त्यावर सरपंचबाई काहीच बोलत नाही. त्या खाली मान घालतात. त्या म्हणत असतात की ते तर आम्ही करूच, पण त्याआधी आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यावर नित्या विचारते, कोणते प्रश्न? तर सरपंचबाई तिला विचारतात की तो अधिराज तुमचा नक्की कोण आहे? मित्र आहे का वैरी? कारण आधी तर तुम्ही त्याच्याशी प्रेमाचं नाटक करून त्याची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. मात्र मग त्यानंतर जेव्हा जेव्हा त्याच्यावर संकट आलं तेव्हा तेव्हा तुम्ही एकदम हिरोईनसारखी एंट्री करून त्याला वाचवलं. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला की तो तुमचा नक्की आहे तरी कोण? आणि त्यावर नित्या वैतागून म्हणते की तो माझा कोणीही असो, याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. आधी तुम्ही त्याच्यावर हल्ला कोणी केला होता ते शोधून काढा, कारण त्याच्यावर हल्ला तुमच्या गावात झाला आहे. आणि मग त्यानंतर ती असंही म्हणते की सरपंचबाई, असं तर नाही ना की तुम्हीच त्याच्यावर हल्ला घडवून आणला होता? पण ते ऐकून सरपंचबाई रागातच नित्याकडे बघतात. तर नित्या हसतच तेथून निघून जाते. त्यानंतर रात्री तात्या, अधिराज, पाहुणी आणि त्यांची आई गप्पा मारत बसलेले असतात. पाहुणी तात्यांना विचारत असते की तुम्ही गुरुजींकडे गेला होता की नाही? त्यावर तात्या सांगतात, नाही ग, आज वेळ भेटलाच नाही. तर पाहुणी सांगते, उद्याच जा आणि लग्नाचं मुहूर्त काढून आणा. त्यावर ते हसतच हो म्हणतात. त्यानंतर पाहुणी अधिराजला आवाज देत असते पण त्याचं काही लक्ष नसतं. त्यामुळे मग ते सगळेच जण त्याला काय झालं आहे ते विचारतात. आणि त्यावर अधिराज म्हणतो की मालकीनबाई आणि त्या नित्या मॅडम यांच्यामध्ये नेमकं कोण बरोबर आहे
तेच कळत नाही आणि त्यामुळे तात्या त्याला विचारतात, पण नेमकं झालंय तरी काय? आणि त्यावेळी जयदीप म्हणजेच अधिराज म्हणतो की सध्या गोष्टीच अशा घडत आहेत ना की कोण बरोबर कोण चूक तेच मला कळत नाही. आणि त्यावेळी पाहुणी वैतागूनच म्हणते की त्यात काही कळण्यासारखं आहे? त्या नित्याने तुला फसवलं, मात्र आपल्यासोबत कोणतीही ओळख पाळख नसताना तुझ्या मालकीनबाईंनी आपल्याला मदत केली, त्यामुळे त्यात चांगल्या आहेत. कोण बरोबर आणि कोण चूक असा प्रश्न तुला पडायलाच नाही पाहिजे. आणि तितक्यात लवली त्या ठिकाणी येतो. अधिराजला बघून तो म्हणतो की अधिराज, तू चक्क घरी आहेस का? मला तर वाटलं होतं आत्ताही तू तुझ्या मालकीनबाईंकडेच असशील, कारण आता काही तुझं दर्शन होत नाही. आणि ते ऐकून अधिराज काही बोलत नाही. तर तात्या अचानक ओरडायला सुरुवात करतात, त्यामुळे सगळेच घाबरून त्यांच्याकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर त्यांच्या डोक्याच्या खाली अधिराजचा मोबाईल असतो. तो मोबाईल ते अधिराजकडे देतात, त्यामुळे सगळेच हसू लागतात. तर अधिराजला शालिनीचाच कॉल आलेला असतो. शालिनी त्याला सांगते की अधिराज, मी जंगलामध्ये एक विहीर बघितली आहे. उद्या सकाळी तू आणि नित्या त्या ठिकाणी जा, सोमासुद्धा तुमच्या सोबत येईल. तुम्ही त्या ठिकाणची थोडी पाहणी करा. त्यावर अधिराज विचारतो, पण कशासाठी? तर शालिनी सांगते की आता उन्हाळा सुरू होईल आणि गावात पाणी टंचाई निर्माण होईल ना. त्यावर अधिराज म्हणतो हो. तर शालिनी नाटक करत म्हणते, मग माझ्या डोक्यात असा प्लॅन होता की त्या विहिरीचं पाणी आपण गावापर्यंत घेऊन येऊ. माझ्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत मी करणार आहे. आणि ते ऐकून अधिराज खुश होतो, पण तो म्हणतो की उगाच त्या नित्या मॅडम कशासाठी? मात्र शालिनी सांगते की त्या विहिरीचा जो कोणी मालक असेल त्याच्याशी आपल्याला बोलावं लागेल, व्यवहार करावा लागेल, आणि ते तुला करता येणार नाही. त्यामुळे नित्यासोबत असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मग अधिराजचा नाईलाज होतो आणि तो म्हणतो ठीक आहे, आम्ही उद्या सकाळी जातो. आणि मग शालिनी फोन ठेवून देते. त्यानंतर अधिराज घडलेला प्रकार घरातल्यांना सांगतो. लवलीसुद्धा ते सगळं काही ऐकतो. आणि मग त्यानंतर तो लगेच हे सगळं काही माई आणि शेखरदाजींना जाऊन सांगतो. माई म्हणत असतात की हा त्या शालिनीचाच प्लॅन असणार. नित्या आणि अधिराज जयदीप गौरी आहेत की नाही हे शोधण्यासाठी. शेखरदाजी आणि ती खूपच घाबरलेले असतात. लवलीसुद्धा म्हणत असतो की तिने या दोघांना एकत्रच विहिरीवर बोलावले, म्हणून माझा देखील संशय वाढलाय. ती नक्कीच काहीतरी करणार. आणि त्यावर शेखरदाजी म्हणतात की आपल्याकडे फक्त आज रात्रीचा वेळ आहे, आपण रात्रीत काय करणार? तर माई म्हणतात की मी जाऊन त्या दोघांना सांगू का की तुम्ही जयदीप गौरी आहात? पण शेखरदाजी तिला थांबवत म्हणतात की नाही माई, आपल्या दोघांपैकी एक जण जरी त्या शालिनी समोर गेला ना तर ती जयदीप आणि गौरीला संपवून टाकेल, त्यामुळे माई घाबरतात. तर शेखरदाजी म्हणत असतात की काळजी करू नका, आपल्या नित्या आणि अधिराजला वाचवण्यासाठी आपण काहीही करू. तर दुसरीकडे शालिनी सोमाला सांगत असते की उद्या सकाळी तू त्या दोघांसोबत विहिरीवर जायचं, आणि जर प्लॅन वर्क झाला आणि आपल्याला कळलं की ते जयदीप गौरी आहेत तर तू त्यांना तिथेच संपवून टाकायचं. त्यावर सोमा म्हणतो हो मॅडम, पण नक्की तुमचा प्लॅन आहे तरी काय? आणि त्यावर शालिनी म्हणते म्हणजे आता तुला पहिल्यापासून सगळं सांगावं लागेल तर. आणि मग ती सोमाला सांगायला सुरुवात करते की खूप खूप वर्षांपूर्वी एका गावात एक मुलगा आणि एक मुलगी राहायचे. आणि जेव्हा तो मुलगा परदेशी शिकण्यासाठी गेला त्यावेळी त्याने त्या मुलीला त्याची आठवण म्हणून एक मोरपीस दिला आणि सांगितलं की जेव्हा मी परत येईल तेव्हा तुझ्याशी लग्न करेल. आणि मग त्या मुलीने तो मोरपीस जीवापाड जपून ठेवला. आणि मग त्यानंतर जेव्हा तो मोरपीस विहिरीत पडला होता तेव्हा गौरीने कशी त्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली होती हे देखील ते सोमाला सांगते. आणि मग शालिनीचा सगळा प्लॅन सोमाच्या लक्षात येतो आणि तो तिला सांगतो की मॅडम तुम्ही काही काळजी करूच नका, मी सांगितलेलं काम मी अगदी व्यवस्थित पार पाडतो. त्यामुळे शालिनी खुश होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या आणि अधिराज तिकडे जंगलात जाण्यासाठी निघालेले असतात. नित्या मुद्दाम अधिराजसोबत गोड गोड बोलत असते. ती म्हणत असते की जेव्हा मला कळलं ना की आपल्या दोघांना जंगलात जायचे तेव्हा मी लगेच तयार झाले, माहिती आहे का? मात्र अधिराज म्हणतो की हे मला अजिबात जाणून घ्यायचं नाही. पण नित्या तरीसुद्धा म्हणत असते की प्रवासामध्ये संवाद हवा, नाही तर प्रवास बोर होतो. आणि ती अधिराजसोबत गप्पा मारायला सुरुवात करते. ती म्हणत असते की मला तुझ्यासोबत वेळ घालवता यावा ना, म्हणूनच मी इकडे आली आहे, तू सुद्धा म्हणूनच आलाय ना. मात्र त्यावर अधिराज वैतागून नाही म्हणतो.
तर नित्या मुद्दाम त्याच्या अंगावर पडत म्हणत असते की अरे अधिराज हळू गाडी चालव ना, बघ माझा तोल गेला. तर अधिराज तिला ओरडूनच बाजूला व्हायला सांगतो, पण नित्या तरीसुद्धा अजून एकदा त्याच्या अंगावर पडल्याचं नाटक करते. ती मुद्दाम अधिराजच्या जवळ जात त्याला त्रास देत असते. त्यामुळे अधिराज खूप चिडतो आणि तिला नीट बसायला सांगतो. आणि मग त्यानंतर काही वेळानंतर ते दोघेही जंगलात पोहोचतात. नित्या नकाशा बघत विहीर शोधत असते. ती म्हणत असते की विहिरीत तर नकाशा इथेच आहे, पण विहीर कुठे दिसत नाही. आणि त्यावर अधिराज म्हणतो की जरा आजूबाजूला बघा. आणि मग तो नित्याला त्या विहिरीजवळ घेऊन जातो. शालिनीने ते CCTV कॅमेरा लावलेला असतो आणि ती सगळं काही लॅपटॉपवर बघत असते. त्यानंतर सोमा तिथे येतो. त्याच्या हातात मोरपीस असतो. तो नित्याला सांगतो की तिथे मोर नाचत होता, त्याचा मोरपीस पडला होता, मी तो घेऊन आलो. आणि मोरपीस बघून नित्या खूपच खुश होते. ती म्हणत असते की मला मोरपीस खूप आवडतो, मोरपिसासाठी मी काही करू शकते. आणि ते नेमकं शालिनी ऐकते. ती म्हणते की तू मोरपिसासाठी काही करू शकतेस का, ठीक आहे. आणि मग त्यानंतर नित्या अधिराजला म्हणत असते की तुला आठवतंय ना मोरपीस मला किती आवडतो ते, कारण अधिराजने नित्याच्या अंगावर भरपूर सारे मोरपीस टाकलेले असतात. मात्र अधिराजला त्या गोष्टी अजिबात आठवायच्या नसतात. त्यामुळे तो म्हणतो की इथेच बाजूला एक पाईपलाईन आहे, जर ती सापडली तर आपला खर्च वाचेल. आणि मग तो ती पाईपलाईन शोधण्यासाठी जातो. तर नित्या मुद्दाम म्हणत असते की तुलासुद्धा मोर नाचताना दिसला ना तर भरपूर मोरपीस घेऊन ये. तर अधिराज वैतागून म्हणतो की मी तुमच्यासाठी मोरच घेऊन येतो. आणि तो तेथून गेल्यानंतर सोमा मुद्दाम मोरपीस विहिरीत टाकतो. त्यानंतर नित्या त्याला मोरपिसाबद्दल जेव्हा विचारते तेव्हा तो सांगतो की अरेच्या मोरपीस तर विहिरीत पडलं. आणि त्यामुळे नित्या घाबरते. ती लगेच विहिरीजवळ जाते आणि ते मोरपीस बघू लागते. आणि विहिरीत पडलेलं ते मोरपीस बघून तिला काही जुन्या गोष्टी अस्पष्टपणे आठवू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत नित्या अगदी विहिरीच्या कठड्यावर जाऊन उभी राहिलेली असते आणि तिला जुन्या गोष्टी आठवू लागतात. तर शालिनी म्हणत असते की नित्या मार तू विहिरीत उडी, म्हणजे कळेल की तूच गौरी आहेस ते. आणि मग त्यानंतर अचानक कोणीतरी विहिरीत उडी मारतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.